नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। सध्या राज्यात सगळीकडे निवडणुकांचं बिगुल वाजलंय। त्यानिमित्तानं आपण मुंबईत प्रत्येक विभागामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतोय, तिथल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत मी उभी आहे, मलाड पिंपरीपाडा इथे। आणि स्वप्ननगरी असं मुंबईला म्हटलं जातं, त्या स्वप्ननगरीचं वास्तव्य हे असं काहीसं आहे। इथे दूरवर पसरलेला कचराच आहे आणि इथे रहदारीला जवळपास 25 ते 30 हजार लोक राहतात। सगळी गोरगरीब जनता आहे, इथे झोपडपट्टी वगैरे आहे। मग त्यांच्या आरोग्याचं काय? इकडनं हा मुख्य रस्ता आहे, वाहतुकीसाठी हाच आहे। इथे गाड्याही इकडनं जातात, लोकही इकडनंच वावरतात। त्यांना याचा किती त्रास होतो हे आपण जाणून घेऊयात, त्यांनाच विचारूयात, त्यांच्या तोंडून ऐकूयात। मेरा नाम रेशमा है, मैं यहाँ पे बहुत साल से रहती हूँ। ये कचरा पेटी तभी से यहाँ ही है, लेकिन ये दिन में दिन बड़ा होते जा रहा है और बीएमसी वो लोग भी कोई कुछ करते नहीं है। हमारे जो नेता जो बन के आएंगे हम लोग सपोर्ट करेंगे, पर ये कचरा पेटी यहाँ से हट जाए। मेरा घर यहीं बाजू में है। इतनी बास आती कि हम लोग को खाना पीना सब एकदम बहुत प्रॉब्लम है हम लोग के। हमारे घर में भी बच्चे, लेकिन क्या करें, अपना घर है, कहाँ छोड़ के जाएंगे। इससे हम लोग को बहुत दिक्कत है। अगर ये हट जाएगा ना तो हम उनके साथ रहेंगे। हमारे यहाँ की पूरी झोपड़पट्टी के वोट उनको ही देंगे, पक्का। आप लिख के लो, हम लोग देंगे पक्का, पर हमारा ये काम हो जाए। कितने साल से है ये सब ऐसा? ये तो पता है 2000 से तब से ये है, तब छोटा था, अब ये बड़ा बड़ा होते जा रहा। पूरे सब जगह का कचरा हाँ एक ही है, ये आजू बाजू की इधर कोई कचरा पेटी नहीं है। यही सबसे बड़ा रास्ता बंद, रास्ते तक लोग कचरा डाल देते। रास्ता है अभी, रास्ते में भी कचरा डाल देते ना। अब मेरे घर तक चले जाएंगे डालते डालते, तो क्या करें? पब्लिक तो सुनेगी नहीं, कचरा पेटी डालेगी। लेकिन आप कोई नेता ऐसे खड़े हो जाए जो ये हम लोग का प्रॉब्लम सॉल्व कर दे, हम लोग हमेशा उनके साथ रहेंगे। क्योंकि हम लोग यहाँ आज से नहीं रहते, बहुत साल से रहते हैं, पर हम लोग आपका साथ निभाएंगे। आप लोग कुछ प्रॉब्लम सॉल्व कर दो हम लोग का। देखो कितने घर है, आप देख लो, उस बाजू कैमरा घुमा के देखो, यही हमारा घर है बाजू में। बहुत दिक्कत है हम लोग को, पर क्या करें हम लोग। इतकी बिकट अवस्था इथल्या रस्त्यांची की माझ्या मागे जो ट्रक तुम्ही बघताय तो अडकलेला आहे त्या चिखलामध्ये आणि ह्या घाणीच्या कडेला। आप कब से रहती है यहाँ पे? यहाँ तो हम 94 से हैं। तो ये सब कचरे गिचरे का जो दिक्कतें हैं आपके यहाँ पे, दूर तक कचरा ही कचरा दिखाई दे रहा अरे है, तो पाल क्या नगर आप का कचरा उठा के नगर सेवक उठा के हमारे घर के पीछे फेंक दिए। नगर सेवक ने उठा के फेंक दिए? नगर सेवक ही फेंके है ना। एक्चुअली 40 नंबर का जो कचरा वो भी इधर ही आ रहा है। सब हर एक जगह का, पूरी पिपरी पाड़ा का, पूरा मार्केट का कचरा, पूरा पाल नगर, संजय नगर, जयसवाल नगर, सब पूरा कचरा यहाँ आता है। हम लोग को भरपूर त्रास होती है। हम लोग को बच्चे बीमार पड़ते हैं, हम लोग बीमार पड़ते हैं, लेकिन इसका किसी का कुछ फर्क नहीं पड़ता है। कोई नगर सेवक यहाँ आते नहीं है कि आके हम देखें यहाँ पब्लिक मर रही है कि जी रही है, वो कैसे है कैसे नहीं है, उनसे कुछ लेना देना नहीं है। खाली वोट के लिए यहाँ दौड़ते दौड़ते आएंगे, वोट चाहिए उनको, लेकिन इसका काम नहीं चाहिए। हर एक जगह मीडिया में, हर एक जगह हम लोग दे चुके, कितने मीडिया आए और गए। मतलब ये साल 25 साल से हालत है, 25 साल से आज से नहीं है। कुछ कंप्लेन नहीं हर कंप्लेंट है, बेम्स में कंप्लेंट है, राम भोते भी डाले हैं, जयकांत शुक्ला भी डाले हैं, हर लोग डालते हैं, लेकिन कोई नगर सेवक नहीं आते हैं। मतलब आप लोग जब ये इसकी तकरार करने के लिए जाते हैं तो आपको बताया जाता है कि ये फॉरेस्ट इलाका है? हम लोग को ये यही बोला जाता है कि आपका ये फॉरेस्ट एरिया है और जिसके वजह से यहाँ पे हम कुछ काम नहीं कर सकते। ये तो हमारे राम भाई भोटे की, जो कि जिनके हाथ में भी सत्ता भी नहीं, फिर भी हम जब जरूरत पड़ती है उनको बुलाते हैं और हमारे लिए खड़े हो जाते हैं यहाँ पे। कई बार उन्होंने इसका काम भी करवा के दिया, लेकिन प्रॉपर हमारी कोई सुनवाई नहीं है। इस वजह से हम लोगों ने, जो हमारे भूतपूर्व नगर सेवक थे, वो तो एक बार आज तक झांकने भी नहीं आए यहाँ पे कि यहाँ पे क्या चल रहा है। तो ऐसा हम लोग को बहुत तकलीफ है। हमको हमारा एक ही मांगनी है कि हमारा ये कचरा पेटी यहाँ से हटना चाहिए, और हम क्योंकि इसकी वजह से हम लोग को घर पे आने जाने के लिए भी रास्ता नहीं मिलता है। आप कितने साल से यहाँ पे हो? अरे यहाँ से हमारा रूम बहुत दिन हो गया, पक्की रूम था तभी। तो अभी आप यहाँ पे? हाँ इधर हाँ इधर ही रहती हूँ। क्या मेरा रूम है? अच्छा, यहाँ पे बगल में ही आप रहते हो? यहाँ पे जो इतना सारा कचरे का ढेर है, तो बारिश में कैसे होता है? अरे कितना मार गन्ना गाड़ी, यहाँ ये घर पे झगड़ा, आता है? अरे गंदगी बहुत रहता है। हम लोग को आने जाने की परेशानी, खाने की परेशानी, हर एक चीज की परेशानी है। छोटे छोटे बच्चे हैं ना, बीमार होते हैं, मालूम है? यहाँ से हटा दो, वहीं मार सही खा है। लेती हूँ यहाँ कचरे के लिए। सही बात है, घर पे झगड़ा करके मार के जाते हैं कचड़े के लिए। मतलब यहाँ पे आपस में ही लोगों के इतने झगड़े हो जाते हैं कचरे की वजह से? हाँ हो जाता है। यहाँ से हटा दो, वही सही है। छोटे छोटे बच्चे चले जाएंगे। चौकी में हो गया था ये। मतलब मेरा नाम मोहम्मद नसीम है। ये कम से कम 25 साल से मैं यहाँ रहता हूँ, लेकिन ये कचरे का मैटर जो है ना,
कचरे का मैटर हम लोगों ने कई बार राम भैटे के यहाँ जाते हैं और उनके जरिए से 8-10 बार हम लोग कराया, फिर उन्होंने पक्की भी करवाया। लेकिन ये बीएमसी की गाड़ी जो आती है ना, कचरा उठाते हैं, उसके साथ मिट्टी भी उठा लेती है। मिट्टी उठाते उठाते पूरा यहाँ खड्डा हो गया। आप भी देख लो यहाँ गाड़ी कैसा फंस गया है। अभी कल भी यहाँ लोग मारा मारी किए, चौकी में मैटर गया और कचरा फेंकने की वजह से हुआ, बाकी दूसरा कोई मैटर नहीं हुआ। अभी संजय नगर 40 वार्ड 42, 43, ये 42 है और 44, ये सब जगह का कचरा यहाँ पे आता है। मतलब ये क्या सार्वजनिक है क्या? पूरा मुंबई का कचरा यहीं आना चाहिए। और यहाँ के जो रहने वाले लोग हैं वो बेचारे कैसे रहते हैं? अभी सोचो मेरा घर बाजू में है, आंटी का घर बाजू में, तो मैं कैसा रहूँगा? उसका हाल तो मुझे भी समझिए ना। जो यहाँ का नगर सेवक है, वोट लेने के लिए तो गली गली घूमता होगा, ऐसा तो नहीं कि नहीं घूमता होगा, लेकिन उसने कभी ये देखा कि मेरे जो हैं वोटर हैं उनको क्या तकलीफ, उसको तो ध्यान देना चाहिए कि नहीं देना चाहिए। और हम रास्ते के बारे में भी चाहते हैं, क्यों मैं खुद इनके साथ में कई बार, कभी बीएमसी में, कभी समता नगर पुलिस चौकी में, कभी दहीसर, कभी क्राइम ब्रांच, हर जगह हम लोग जाते हैं। लेकिन यहाँ के जो नगर सेवक थे पहले भूतपूर्व, उन्होंने मतलब उनका फ़ोन आता है, एक काम नहीं होना चाहिए, एक काम ऐसा नहीं होना चाहिए। तो तुम मतलब खाली पब्लिक को त्रास देने के लिए यहाँ बैठे हो। मतलब हम आपको कैसे चुन के लाएंगे? जो हमारा काम में आएगा, जो हमारे काम आएगा, मैं उसके लिए खड़ा हूँ। और मैं यहाँ की जनता को भी चाहता हूँ कि आप उसके लिए ही खड़े रहो। नहीं आते कि हाँ क्या हुआ है। मैं यही चाहता हूँ कि यहाँ की जितनी जनता है वो इनके साथ रहे और इनको भी एक बार चांस दे। मैं बस इतने का तो यही चाहते हैं मैडम, जे कचड़ पट्टी साफ हटा दो और नहीं तो हम लोग को झोपड़ा दे दो में कौनो करो। कीड़ा हम लोग नहीं है, कीड़ा के जिंदगी इधर जी रहा है। वोट के लिए सब कोई आता है, बात करने के लिए कोई नहीं आता है। इधर हम लोग मर रहा है, मिट रहा है, कोई आता है? कोई देखने आता है? लाश कान्हे पर लोग लेके जाता है, कोई आता है उठाने? ऐसे कैसे कीड़ा नहीं जीता है। इससे हम लोग इधर बैठ रहा है कि तो हम लोग का रूम दे के इधर से हटाओ, ना तो कचड़ पट्टी हटाओ, तो हम लोग वोट देंगे, ना तो हम लोग वोट नहीं देंगे। तुम्ही इथे राहता, इकडनं येता जाता, तर कसं म्हणजे रक्त उसळत नाही डेली का? बाई हे सगळं पडतात, बाई घेऊन जातात, सर्व पडतात। हे बघा मी किती कंप्लेंट केला, 5 तारीख 11 तारीख आणि 11 तारीखचा पण आहे। BMCला किती पण कंप्लेंट टाकतो तरी पण काय होत नाही। इकडचा किती बाई पडतात, पोरे पडतात, लोक पण तसंच आहे, रस्त्यावर टाकतात आणि गाडी किती फसतात, मग कोणी ॲक्शन घेत नाही। ह्यांना पण मी मेसेज केला, बोलले ऑफिसला या। किती वर्षांपासून इथे आहे? ते झाले, मी 25 वर्ष झालं मला। मग हे सगळं बघून म्हणजे आता यंगस्टर्स आहेस तू, तर हे सगळं बघून BMCला कसं कंप्लेंट केला आणि मोदीचा ॲप आहे त्याच्यावरती केला, काय ॲक्शन घेत नाही कोणी। गाडी येते, बाहेरचा कचरा घेते आणि पळून जातात। एक युवा म्हणून तू काय कशा प्रकारे बघतोयस या निवडणुकांकडे? डेलीच काय बघतोय। वाटतंय या निवडणुकांबद्दल? म्हणजे तुझं स्वतःचं मत काय आहे? आता जो करेल त्यांना वोट द्यायचा। मग होतील कामं अशी अपेक्षा आहे? कारण काम होईल तर वर्षानुवर्षांचं वोट हे द्यायला काय आहे. नाही, काम होणार तर वोट द्यायला कोणाला कायच नाही। कुठली पण पार्टी असू द्या, फक्त काम व्हायला पाहिजे। पक्षांमध्ये जे काही चाललेलं आहे, सध्याचं जे काही राजकीय वातावरण आहे, असं वाटतंय का त्या लोकांचं लक्ष इथपर्यंत येत असेल? ह्यांचे लक्ष आहे पण त्यांनी कोण काम करत नाही। हे करतात, अर्धे लोक काय वरचा हात उचलतात। आम्ही आतमध्ये गणपती बसवतात, नवरात्रीला गणपती आम्ही असंच घेऊन जातो, ट्रॉली नाही आमच्याकडे, आम्ही कांद्यावर घेऊन जातो, आध्या कचऱ्याला पोरे पाडतात। गणपती पण आम्ही नवरात्री पण आतमध्ये बसवतात, तरी पण कोणी लक्ष देत नाही। किती पण कंप्लेंट करा, काय होत नाही। आपण वोट देतो, त्या मताला म्हणजे किंमत असते। आपण मत यासाठीच देतो की आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। पण ही अशा प्रकारची परिस्थिती आहे, हे बघून काय वाटतंय? खंत नाही वाटत मनाला? वाटतं ना की कोणाला वोट द्यायचा, कोण काम करत नाही, मग कोणाला वोट द्यायचा। आणि इथे आपल्या सोबत आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार आहेत। तुमचं नाव मग? नमस्कार, मी छाया भोईटे। हा आमचा 42 नंबरचा वॉर्ड आहे आणि इथून आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर यापूर्वी तुम्ही कधी कुठल्या राजकीय पक्षात होतात? नाही, राजकीय पक्षात असं नाही, पण आम्ही आमच्या सामाजिक संस्थेतर्फे या भागामध्ये बरंच काम केलेलं आहे। आमची ओम साई प्रतिष्ठानची संस्था होती, त्या संस्थेमार्फत आम्ही ह्या, आणि सम्यक संस्था जी आहे त्या संस्थेमार्फत आम्ही ह्या एरियामध्ये 42 वॉर्डमध्ये बरंच काम केलेलं आहे। आणि आता तुम्ही बघतच आहात हे, आणि लोकांच्या प्रतिक्रियाही तुम्ही घेतल्यात। ह्या प्रतिक्रियांना लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत, त्यांच्यामध्ये राग आहे। आणि तू बघितलं असेल तुम्ही की इथे बघा एवढी मोठी कचरपट्टी आहे, आणि त्या बाजूला जर बघाल ना तर नाला आहे, आणि त्या नाला आणि कचरपट्टीच्या मधून एकदम अरुंद रस्ता आहे। आणि इथून जसं तुम्ही म्हणालात की 25-30 हजार लोकांची रोजची रहदारी आहे इथे। मुलांच्या शाळांसाठी मुलंसुद्धा इथूनच जातात, कोणाला जर मेडिकल इमर्जन्सी लागली तरीसुद्धा इथूनच नेलं जातं। आणि विचार करा लोकांना किती त्रास होत असेल, वाहतूक कोंडी होत असते। आत्ता जो ट्रक अडकलेला ही एका दिवसाची घटना नाही आहे, इथं
सतत 2-4 दिवसातून एखादा ट्रक इथे एखादी गाडी अडकलेली असते आणि तिला काढण्यासाठी प्रयत्न लोक करत असतात. आजूबाजूला सगळे लोक राहणारे आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत. जर उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे तर तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये किती बेकार परिस्थिती इथल्या लोकांनी अनुभवत असते. त्यांची मुलं सतत आजारी पडत असतात आणि त्यांना न्यायला रस्ते, आजारी पडले तर डॉक्टरकडे नेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे रस्ते चांगले नाही आहेत. आणि ही परिस्थिती बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की इकडचे प्रस्थापित नगरसेवक जे आहेत ते ना अजूनपर्यंत तरी गेली 9 वर्ष झालं जे इथे नगरसेवक आहेत ते या एरियामध्ये या वॉर्डमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. जर ते फिरकले असते तर परिस्थिती नक्कीच बदलली असती. आम्ही ही कचरा पट्टी इकडची हटवण्यासाठी BMCला वारंवार तक्रार केलेल्या आहेत, कंप्लेंट केलेल्या आहेत आणि तरीसुद्धा आम्हाला तिथून योग्य तो रिस्पॉन्स मिळत नाही. काहीतरी कारणं सांगितली जातात, जसं फॉरेस्ट एरियामध्ये आहे म्हणून हटवता येणार नाही. फॉरेस्ट एरियामध्ये आहे म्हणून तुम्ही कचरापट्टी नाही हटवणार, पण वोट मागायला मात्र वेळोवेळी येणार, प्रत्येक वेळी वोट मागायला येणार. मग त्या जनतेला जर तुम्ही वोट मागायचा अधिकार दिलेला आहे तर त्यांच्या समस्या सोडवण्याचा सुद्धा अधिकार आहे ना तुम्हाला. मग हे जे इकडचे जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत आणि हे होणार नाही अशातलं काम नाही आहे. त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीची इच्छा पाहिजे ना. जर त्यांची इच्छा असती इकडच्या आणि त्या ह्या वॉर्डमध्ये त्यांनी काम केलं असतं, फिरकले असते तर हे कधीच हटलं असतं. तर मी माझं लोकांना आव्हान आहे की तुम्ही आम्ही करतो हे काम पण आमच्याकडे काही अधिकार नाही आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे अधिकार येतील आम्ही लगेच हे काम तातडीने त्याचा निकाल लावू आणि हीच परिस्थिती इकडची बदलण्याचा प्रयत्न करणार आणि ही कचरपट्टी ही हटवली जाईल इथून. पण त्याच्यासाठी लोकांचा सपोर्ट असतो. तर लोकांना आव्हान आहे माझं की त्यांनी समजूतदारपणे एक सुजाण नागरिक म्हणून बघावं आणि आपलं वोट द्यावं. त्यांनी जी सामाजिक संस्था सांगितली त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. हो. तर सामाजिक कार्य करताना कधी असं वाटलं की नाही आपल्याला म्हणजे सत्तेत उतरणंही गरजेचं आहे, त्याशिवाय ही कामं होणार नाही? बरोबर. जसं आम्ही या प्रभागामध्ये वारंवार कचऱ्याच्या, संडासच्या, गटाराच्या प्रॉब्लेम घेऊन आम्ही जेव्हा उतरतो, पण तेव्हा असं कुठेतरी वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना जे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांची खूप गरज आहे, कारण त्याशिवाय आपलं हे काम होणार नाही आहे. गेल्या 2021 पासून ह्या कचरापेटीची आम्ही वारंवार तक्रार करून आम्ही फॉलोअप घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 2022 ती कचरापेटी स्वखर्चाने बनवलीसुद्धा होती, जे CC बांधकाम करून बनवून देण्यात होती. पण जिथं आता तुम्ही बघू शकता हा JCB आला. JCB आल्यामुळे तो कचरा एवढा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो JCBने उचलावा लागतो. JCBने उचलल्यावर तर खालची जी माती आणि जे कोबा केलेला आहे तो पण त्या सगळ्यात निघून जातो. मग आम्ही महानगरपालिकेला तक्रार करून आम्ही ही कचरापेटी इथून हटवावी. हिच्या कचरापेटीच्या जागी हायवा करून एक कंटेनर होतो की जेणेकरून कचरा खाली न पडता त्या कंटेनरमध्ये जमा होईल, यासाठी ही मागणी केलेली आहे. पण त्यांनी हा प्रत्यव्यवहार फॉरेस्टशी केला असताना तर फॉरेस्टने यांची एजन्सी दिलेली नाही आहे. पण त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आम्ही पण त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. पण थोड्या दिवसामध्ये हे काम होणार आहे. आम्ही असं या गोष्टीमधून बोलू इच्छितो की आम्हाला जर तुम्ही एकदा चान्स द्याल तर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आम्ही जिंकून येऊ त्याच्या पहिल्या महिन्यामध्ये हा प्रायोरिटीवर घेऊन ही कचरापट्टी आम्ही हटवण्याचं आश्वासन देतो. कचरा पालनगरचा, गोकुलधामच्या मार्केटचा कचरा, सगळा कचरा आमच्या एरियाला का आणून टाकतात ही लोक? आमच्याकडे इलेक्शनच्या टायमाला सगळे येतात, मग आमची कामं करून का नाही देत? आमच्या म्हाताऱ्या माणसांना, पोरांना किती त्रास होतो. त्या गाड्या येऊन आमची सारखी पाण्याची पाईप तोडून टाकतात. कोण भरून देणार आहेत? यहाँ पे रेगुलरली आते हो ये कचरा उठाने के लिए? हाँ आता हूँ. तो रोज कचरा उठा के भी यही हालत है यहाँ? हाँ यही हालत है. तो क्या मतलब कारण है इसका कि सफाई के बावजूद ये ऐसा ही रहता है? लेकिन इसका कारण एक ही है, पब्लिक. हम उनको बोलते हैं कि तुम जब हमारा गाड़ी आता है तुम गाड़ी में कचरा डालो, जो भी नीचे डालोगे उठाने में तकलीफ होएगा. वजन सामान है, कहीं कांच लगता है पैर में, कुछ भी होता है, उसका दवा कौन कराएगा? आप कराओगे. लेकिन उनको कोई फ़र्क नहीं पड़ता है. हमको दिन का 5 फेरा मिलता है, हम 5 फेरा मारते हैं, लेकिन उसके बाद भी कचरा नहीं उठता है. ये BMC का एक कारण है. BMC का कारण है हमको 5 फेरा देती है, हम 5 फेरा मार के हमारा काम हो जाता है. फिर उसके बाद बोलते हैं कि गाड़ी आएगा मगर गाड़ी भेजते नहीं है. अच्छा, ये 5 फेरों में भी क्लियर नहीं हो पाता है, मतलब यहाँ पे सफाई नहीं हो पाती है क्योंकि कचरा इस प्रमाण में है, बहुत ज्यादा है. इसके लिए तो उससे ज्यादा की आवश्यकता है, उससे कम की आवश्यकता है. मतलब इसको बंद ही कर दो. 5 गाड़ी आनी चाहिए या उससे ज्यादा? उससे ज़्यादा. तो उससे ज़्यादा नहीं भेजते, सिर्फ आपको अकेले को यहाँ पे एक गाड़ी लेके, जो यहाँ पे पॉसिबल नहीं है पूरा हटाने के लिए. ये छोटा सा गाड़ी है हमारा.
10 गाड़ी का कचरा है तो 5 गाड़ी में कैसे जाएगा? मतलब ये पूरे इलाके का जो कचरा है ये एक ही जगह पे जमा होता है। हाँ, पूरे इलाके का पूरा। आता सध्याही मी 42 या वॉर्ड क्रमांकातच आहे. इथे रस्त्यांची अवस्था तर तुम्ही बघितलीच. इथे गटाराचं पाणी तुंबतं पावसाळ्यातच नाही तर असंही जेव्हा ओव्हरफ्लो होतो त्यानुसार इथे सगळे रस्ते तुंबतात पाण्याने आणि जवळपास ही सगळी घरेदारे आहेत. इथे पाणी घुसतं त्यातलेच हे जे नागरिक आहेत इथे राहतात जे रस्त्यालगतच आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कशा प्रकारे ते या समस्यांना फेस करतात. कैसे रहता है यहाँ का माहौल? पानी भरता है तब? पानी का क्या है तो गाट गाट का पानी हो जाता है इतना इतना तक ऊपर तक। उसके बाद हम लोग को बहुत परेशानी होती है, कहने का मतलब गाले में पानी घुस जाता है, कपड़ा खराब हो जाता है, गटर बहुत नीचा है, इसको ऊपर बनाने की कोशिश करें, यही हमारी विनती है। और समस्या तो हर महीने आती जाती रहती है, हर महीने में एक बार तो होता ही है गटर का। हर महीने में एक बार यहाँ पे गटर का पानी भरता है और घरों में घुसता है। जाता ही है जब तक। इससे गुजारिश है कि इसको सही कराया जाए, ऊपर गटर बनाया जाए, यही हमारी विनती है। इथे या प्रकारचा रस्ता आहे, नाले आहेत जवळपासच, सगळं तुंबून इथे भरतं असं सांगितलं जातं आणि घरांमध्ये गाल्यांमध्ये पाणी येतं. तर तुम्ही पण अशा सगळ्या समस्यांनी हैराण आहात का इथल्या? हो ना, पुरं पाणी असं पाणी तर घुटण्याच्या वर पाणी. आमची मशीन सगळी खराब होते. लॉन्ड्री आहे ना, लॉन्ड्रीमध्ये लय त्रास होत आहे पावसामध्ये. आणि असं नाला भरला की कधी पण पाणी भरतं याच्यामध्ये. म्हणजे फक्त पावसाळ्यातच नाही तर ऐरवी सुद्धा असंच तुम्हाला सगळ्या असंच समस्यांनी घेरलेलं आहे आणि अशा ऐन हिवाळ्यात देखील असं पाणी शिरतंय घरामध्ये. हां, मग पावसाळ्यामध्ये तर हे वारंवार होत असेल. पावसामध्ये तर जामच हे होते. म्हणजे सतत असं हे केलं असंच होतं. जातं. हां, याबद्दल काही तक्रार वगैरे केल्या कोणाकडे? नाही केले आम्ही. तुम्ही नागरिकांनी कधीच नाही, तुमचे जे इथले नगरसेवक असतील त्यांच्या कधी कानावरती घातलं? सध्या इथल्याच लोकवस्तीमध्ये मी आली आहे, गल्लीमध्ये. इथल्या लोकांशी जाणून घेऊयात की कशा प्रकारे ते ह्या सगळ्या समस्यांना सामोरे जातात. इथे रस्त्यांच्या समस्या आहेत, कचऱ्याचं घाणीचं सगळं साम्राज्य आहे, परत नाल्याचा विषय आपण जो पाहिला. तर यांच्याशी जाणून घेऊया हे इथे राहतात की कशा प्रकारे ते या समस्यांना सामोरे जातात. तुमचं नाव? माझं नाव सुनीता. आम्ही गेल्या 40 वर्षापासून इथं राहतो, पण आम्हाला पाण्याची आणि कचऱ्याची आणि गटरच्या पाण्याची खूप त्रास आहे. आता हे रामभाऊ आम्हाला बऱ्याचशा ह्याच्यामध्ये सहकार्य करतात, पण हे सारखं चांगलं नाही आहे. पाण्याची समस्या म्हणजे काय आहे? पाण्याचा तुटवडा आहे? नाही, पाणी येतं आहे, पण हे गटराचं पाणी आम्हाला भरपूर त्रास देतात. तिकडून सगळं पाणी येतं वाहून, नाल्याचं पाणी. आणि कधी कधी हे पावसामध्ये घरात पण पाणी जातं आहे. आणि आता जे काही दिवसांपूर्वीच असं सांगितलं जातं, या विभागात आल्यानंतर आम्हाला कळलं की काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास गेल्या आठवड्यात. हो, गेल्या आठवड्यामध्येच भरपूर पाणी होतं. तर हे आता पाणी तर घरातही पावसाळा पण आलेलं. नाही आणि काही नाही, पण तरी पण गटर वगैरे भरून पूर्ण घाणेरडं पाणी घरात जाते. हो, आणि आता त्यांनी खूप आजारी पण होत आहे सगळे. गेल्या आठवड्यामध्ये जे पाणी भरलं त्याने खूप आजारी पण आहे तिथे. किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं म्हणजे फेस करतायत? कधीपासून हे सगळं चाललेलं आहे? कशा प्रकारे? ह्याचं काय मला माहिती नाही, पण 8 दिवस पूर्वी आहे ना हां. खूप पाणी भरलं होतं गटाराचं आणि पुरे या घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्यांना म्हणजे भरपूर तकलीफ झाली. आणि पावसाचं पण पाणी भरपूर येतो आणि बाहेर भरपूर कचरा आहे, रोडला भरपूर कचरा आहे आणि ते असं एकदम म्हणजे माणसाला जायला पण चांगलं पण नाही वाटत. पुरा कचराच पडलेला असतो, म्हणजे दिक्कतच आहे भरपूर असं काय. मग आता ज्या BMCच्या निवडणुका लागल्यात तर तुमच्या नगरसेवकांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कुठल्या समस्या प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजे? आमचं तीच अपेक्षा आहे की हे गटर व्यवस्थित बनवून द्यावं आम्हाला. नगरसेवक जे पण येतील आमच्या इथं निवडून येणं आम्ही त्यांना सहकार्य करू, पण आम्हाला गटराची समस्या त्यांनी दूर करून द्यावा आमची, हीच अपेक्षा आहे आमची. आणि जायचं वाटाला पण रस्ता भरपूर पडलेला असतो, म्हणजे भरपूर चिखल पण असतो आणि रस्ता खराब असतो एकदम. म्हणजे माणसाने जायचं तरी कसं काय. एकंदरीत इथले सगळेच रस्ते असे तुंबलेले आहेत का? जसं मी बाहेर येताना एक पाहिला की तिथे एक ट्रकही फसलेला होता, सगळा चिखल होता आणि बाजूला कचरापेटी होती. तर सगळे रस्ते तशाच प्रकारचे आहेत का इथले? आता इकडचं तर तसंच आहे, या साईडचं तसंच आहे. मग इथली कोणी इथे दखल घ्यायला येत नाही का की अशा प्रकारे कसं तुम्ही राहताय, काय समस्या आहे? कामं काहीच करत नाही, येतात बघतात, हा आम्ही करतो, कोणीच काय करत नाही. या प्रचारात जेव्हा तुमचे उमेदवार असतील तुमच्या विभागातले ते येतील मत मागायला, तर त्यावेळी तुम्ही हे सगळे विषय मांडणार का? मांडू.
त्यांच्या कानावरती हे सगळ्या समस्या तुम्ही टाकणार की हे प्रॉब्लेम आम्हाला इथे आहेत? हो बोलू. आम्ही प्रत्येक वेळेस इलेक्शन येतात तेव्हा आम्हाला सगळे येतात बोलायला, पण कोणी काही मदत करत नाही. इलेक्शन नंतर निवडून आल्यानंतर तुमच्या विभागामध्ये कोणी फेरफटका मारलाय का एवढ्या नाही वर्षांमध्ये? मारत, कोणीच नाही मारत. ते फक्त इलेक्शन वोटिंगच्या वेळेस येतात, आम्ही तुमची समस्या दूर करू, ते काही करत नाही. आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर कोणी बघतच नाही. मग तरीही मग आम्ही हे कितपर्यंत सहन करायचंय? गटरचं पाणी वगैरे बाहेर पण भरपूर हे राहतात, पिणारे खाणारे रोडवरती भरपूर रात्रीचे हे करतात, घाणेरडे लोक इथं हे करतात. म्हणजे मग आम्ही कसं सुरक्षेच्या राहायचं? दृष्टीने सुरक्षित पण हे नाहीये. नाहीये मुलगी व्यवस्थित. सुरक्षेमध्ये इथं नाहीये आणि लेडीज पण नाहीये सुरक्षित. बायांना बाहेर जायचं म्हटलं की 10 वाजता सगळे पिलेले रोडवरती असतात, मग कसं हे करणार? पिऊनच पडलेले असतात आणि सगळे पोरच असतात भरपूर बाहेर. म्हणजे कसं बाई माणूस कसा एकदम एकटं येणार जाणार. तर जे निवडून येईल त्यांनी आमची समस्या दूर केली पाहिजे आणि या सगळ्या घाणीतून आम्हाला काढलं गेलं पाहिजे. यहाँ पे मैं जब ये आ रही थी, अभी तो दिन का टाइम है, तो भी लाइट्स नहीं थे, पूरा अंधेरा था, तो रात में कैसा माहौल रहता है? लाइट्स है यहाँ पे? नहीं लाइट नहीं है, पूरा अंधेरा ही रहता है। तो ये अंधेरे में ही आप लेडीज लोग यहाँ से वैसे ही बाहर निकलते हो? हाँ वैसे ही, हाँ। कोई सुनवाई नहीं है। पूरा अंधेरा अभी रहता जो है, हम इधर लोग भी को मालूम उधर पड़ता है भी राम गली बाबू में भी। ताई आए हैं, तो हम लोग ने सोचा कि चलो कोई सुनने वाला तो है, थोड़ा बहुत जाते हैं तो वो लोग सुनते हैं। हमको कोई विपक्ष पार्टी से कोई दुश्मनी नहीं है, लेकिन हमारे जो काम आता है हम उसको ही याद करते हैं। हम लोग का काम यही है। ज्यांना जरूरत असते तेच लाईट लावतात आणि बाकी तर रात्र दिवसभर हे रात्रीची लाईट सगळे बंदच असतात. रस्त्यांवरती रस्त्यांवरती पण बंद राहते. पूरा अंधेरा रहेगा, कहीं जाने आने को बोलेंगे तो रात को तुम आ नहीं सकती हो और जा नहीं सकते। तुमको कोई लेडीज हो, तुमको कोई लेने जाएगा तो तुम आओगे, ऐसा है। डर डर के आना पड़ता है। डर के आना पड़ता सैनी है। लड़की चाहे लेके आ रहे यहाँ हैं, से जा आओ, रहे हैं तो भी चाहे डर के आना यहाँ से पड़ता आओ, है। दोनों कोई जगह का लुक्के रास्ता लफंगे इधर खराब खड़े है। ना हो, ये ना हो, फॉरेस्ट का रास्ता बना नहीं है, उधर से भी आने के लिए डर लगता है। अकेले लड़की को भेज नहीं सकते। अभी मेरी लड़की 10-11 साल की, लेकिन मैं उसको लेके आओ उसी की वजह से, क्योंकि बच्चे लोग उधर लड़के लोग खड़े रहते, अकेले तो भेज सकती नहीं। अभी तो माहौल ऐसा चल रहा है कि सब लड़के लोग उठा के लेके जा रहे हैं, उठा के लेके जा रहे, तो हम डर गए। अभी गली में भी बच्चे लोग को खिलाओ कि नहीं खिलाओ ऐसा लग रहा है। मुंबईतला हा विभाग आहे, मुंबईला सगळ्यात सुरक्षित ठिकाण असं म्हटलं जातं आणि तिथल्याच ह्या महिला आहेत ज्या सांगतायत की सुरक्षेच्या दृष्टीने हा विभाग सुरक्षित अजिबात नाही आहे. इथे लाईट्स नाही आहेत पुऱ्या प्रमाणामध्ये आणि महिलांना भीती वाटते बाहेर जायला किंवा त्यांच्या मुलीबाळी ज्यावेळी येतात कामावरून शाळेतून वगैरे तर त्यांना घेण्यासाठी यांना बाहेर पडावं लागतं कारण सुरक्षेची हमी नहीं है. आने वाले जो इलेक्शंस है क्या उम्मीदें हैं आपकी? बस राम भाऊ आ जाए बस, और छाया ताई दोनों जन मिल के आ जाए, वो लोग हमारा बहुत सुरक्षा करते हैं। करे वही आ जाए, हम भगवान से यही उस दिन प्रार्थना तो चाहते हैं। ऐसे हम लोग का घर जो में आ हमारा गए, साथ घर दे में भगवान पानी उसका घुसा साथ दें। कि सबके घर में पानी घुसने लगा तो कोई करने वाला नहीं आया। हम लोग उनका आवाज़ लगाए और राम भाऊ छाया ताई को बुलाए तो वो लोग आए, वो लोग कार्यकर्ता को बुला के सारा दिन हम लोग के साथ में थे। पूरे यहाँ से तक वहाँ तक वो सफाई किए, पूरा कार्यकर्ता को लेके सारा दिन यहाँ हम लोग के साथ में खड़े थे। तो जो हमारे साथ खड़े हैं तो हम लोग उनके साथ खड़े हैं। तुम्ही इथले सामाजिक कार्यकर्ते आहात, इथे एवढ्या समस्या आहेत, या विभागामध्ये लोकही तुम्हाला बऱ्यापैकी ओळखतात, तर कुठल्या समस्यांना तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश आलं नाही? आम्ही इथं हा जो बोर्ड आहे प्रभाग नंबर 42 इथं बोलतात ना की प्रश्नाचा भडीमार आहे. जसं इथे बस सेवा नाही आहे, इकडच्या लोकांना इथून जवळजवळ 3-4 किलोमीटर चालत जावं लागतं. रिक्षा ही वेळेवर आपल्याला तर माहितीच आहे किती मुझे रिक्षावाले असतात किंवा इधरने लंबा भाडाची असे सगळे प्रकार असताना प्लस इथं गटराची समस्या आहे. इथे आज आपण ज्या विभागात उभ्यात पालनगरमध्ये ह्या गेल्या 8 दिवसापूर्वी इथं प्रत्येकाच्या घरामध्ये 3-3 फूट पाणी होतं. पण मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा टेंडर निघतात, जेव्हा नालेसफाई होते, ही नालेसफाई फक्त आणि फक्त पत्रव्यवहारावरती राहते. ॲक्च्युअलमध्ये खाली काम केलं जात नाही. त्यामुळे आज हिवाळा असताना पावसाळ्यात सुद्धा आपण मान्यसुद्धा केलं असेल बा पाण्याच्या प्रेशरमुळे ते घरांमध्ये पाणी शिरतं आहे. पण आज हिवाळा असतानासुद्धा लोकांच्या घरामध्ये 3-3 फूट पाणी होतं. याच्यात जे पालिका अधिकारी आहे याच्यावर हा प्रश्नचिन्ह पडतं की कुठे त्यांनी ह्या सफाई केली आहे का? इथं सफाई कोणती झालेली नाही आहे, फक्त पत्रव्यवहारावरती सफाई झालेली दाखवतात आणि सगळा जो फंड आहे हा फंड सगळे मिळून हा गडप करतात. तुम्ही सांगितलं की रिक्षेवाले जास्त आतमध्ये येत नाहीत, पण रिक्षांचं भाडं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि सामान्य जे गोरगरीब आहेत त्यांना प्रत्येकाला रिक्षा परवडेल असं नाही, तर बसेस हे मुबलक प्रमाणामध्ये असायला हवे. तर बसेससाठी काही प्रयत्न नाही केलेत का? मी 2021 पासून रेग्युलर माझ्याकडे पत्रव्यवहार आहे, त्यावर मोर्चेसुद्धा काढण्यात आलेले आहेत.
आपण इथं पाहू शकता की सर्वसामान्य म्हणजे धुणी भांडी करणारी लोक जास्त आहेत इथे. झोपड्याची वस्ती हा विभाग आहे आपला. तर सकाळी 26 रुपये आणि संध्याकाळी म्हणजे भांडी घासायला जातात चार टाइम, म्हणजे सकाळी जाऊन येतात दुपारी, मग नंतर परत संध्याकाळी जाऊन येतात ते रात्री. तर अशा 4 वेळा 4 फेऱ्या होतात महिलांच्या. तर इथून गोकुळधाम जो आहे विभाग तो इमारतीचा विभाग आहे आणि तिथं सगळे लोक धुणं भांडी कामासाठी जातात. पण 3-4 किलोमीटर जाणं आणि 3-4 किलोमीटर येणं याच्यामध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तिथं त्यांना तो लागतो. तो कुठेतरी कमी व्हावा. तर त्यांनी रिक्षाने गेलं तर ते त्यांना परवडणार नाही, कारण की 7,000-8,000 त्यांची ती महिन्याची इन्कम असते. त्याच्यामध्ये 2-3 हजार ते कसे खर्च करणार. म्हणून आम्ही बेस्ट प्रशासनाला मागणी केली की बाबा गोरेगाव टू पिंपरीपाडा हा खूप मोठा एरिया आहे. तर तिथं तुम्ही एक छोटी मिनी बस जी AC बस जी आलेली आहे ती महिलांसाठी ती चालू करण्यात येईल, लोकांसाठी चालू करण्यात येईल. मुलांची आता इथे ह्या विभागात एकच मराठी शाळा आहे ती चंद्रभागा, बाकी सर्व इंग्लिश प्रायव्हेट स्कूल आहेत. तर गोरेगाव स्टेशनला ज्या शाळा आहेत ते मराठी शाळा आहेत, तर तिथं मुलं हिंदी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत. तर तिथं मुलांना यायला जाण्यासाठी ह्या 3-4 किलोमीटर त्यांना चालत जावं लागतं. त्यासाठी मी प्रयत्न केले आहेत, आंदोलनं केली आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे काही कायदेशीर अधिकार नसल्यामुळे ते कुठेतरी अडचणीत आलेले दिसत आहे. तुम्ही या विभागातून उभे राहिलेले आहात, तुमच्याशी मगाशी आपण बातचीत केली, तर म्हणजे काय सांगाल हे सगळं यांच्या इतक्या समस्या आहेत, तिथे लाईट्स वगैरे नाही आहे. ज्यावेळी म्हणजे लोकांनी तुम्हाला यावेळी संधी दिलीच तर कुठलं असं काम असेल जे प्राधान्याने तुम्ही करा? माझं कुटुंब पहिल्यापासूनच इथे समाजसेवा किंवा आमच्या स्वास्थ्य संस्थेच्या मार्गातून होतं. मी सुद्धा बऱ्याच वेळेला या एरियामध्ये फिरलेली आहे. माझा पिंडा हा समाजकारण आहे, म्हणजे समाजामध्ये काम करणं, समाजसेवा करणं. पण जेव्हा हे करत असताना मी बघितलं की फक्त समाजसेवेची इच्छा असून होत नाही, तर तुम्हाला काही अधिकार पाहिजेत. आणि अधिकार नसल्यामुळे आमची बरीचशी कामं इथं अडकली गेली. म्हणून आम्ही ठरवलं की नाही, यावेळी आम्ही इलेक्शन लढणार आणि उभे राहणार इथे. कारण ते अधिकार आम्हाला मिळाले तर आम्ही जनतेची काहीतरी मदत करू शकतो. आम्ही तशी बरीच मदत केलेली आहे, पण तरी ती अपुरी पडते आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. तुम्ही आता लोकांच्या तोंडून ऐकलंच असेल, किती रोष आहे लोकांमध्ये की ना लाईटची व्यवस्था आहे व्यवस्थित, पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, सुरक्षितता नाही आहे, परत इथे ड्रग्सचं पण प्रमाण बऱ्याच भागांमध्ये खूप आहे. आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज इलेक्शनसाठी आम्ही उभे आहोत. अपेक्षा आहे आमची की इकडनं जर तुम्ही निवडून आला तर तुम्ही आता जी आश्वासनं देतायत ती पूर्ण पाडाल. हो, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर हा होता वॉर्ड क्रमांक 42 मुंबई उपनगर मालाड इथला परिसर. आणि इथे आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आपण स्वतः पाहिलं की कशा प्रकारच्या समस्या आहेत, घाण वगैरे सगळंच काही. सध्या आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या विभागात दुसऱ्या नागरिकांसह आणि जाणून घेऊयात त्यांच्या समस्या. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.